नमस्कार सगळ्यांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल केमिस्ट्री विथ एस केमध्ये. आज आपण पाहूया बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजे काय. मला सांगा बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय. बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला कोणाला. आपण म्हणतो की टेम्परेचर ॲट विच लिक्विड बॉइल्स दॅट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. दॅट कॅन बी ट्रू, येस, नो प्रॉब्लेम. बट द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज when we are taking some liquid, when that liquid vaporizes, त्या वेपर्स तयार होतील, त्या वेपरचा एक प्रेशर तयार होईल आणि तो जो वेपर प्रेशर आहे बघा, ते लिक्विड आहे, लिक्विडच्या वेपर्स तयार होत आहेत, त्या वेपर्सचा एक प्रेशर तयार होतोय, एक्झर्ट होतोय प्रेशर, आणि तो जो वेपर प्रेशर आहे when that vapor pressure becomes equal to atmospheric pressure or opposing pressure, then that temperature is said to be boiling point. बघा, म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विडचा वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा अपोजिंग प्रेशर दोन्ही सेम येईल, ते टेम्परेचर म्हणजे काय असतं, तर असतो बॉइलिंग पॉईंट. सो सी द बॉइलिंग पॉईंट डेफिनेशन. इट इज अ टेम्परेचर at which vapor pressure of liquid becomes equal to applied or atmospheric pressure. ओपन असेल तर atmospheric pressure, क्लोज सिस्टम असेल तर applied pressure, म्हणजे बंद करून ठेवलं असेल तर ते applied pressure. कुकरला झाकण लावलंय किंवा काहीतरी तुम्ही शिजवताय, झाकण लावून शिजवताय, तर applied pressure झाला तिथे. आणि ओपन एअरमध्ये शिजवताय झाकण न लावता, काही कुठलं फूड कुक करताय तुम्ही, तर दॅट इज atmospheric pressure. समजून घ्यायचं आपला नीटपणे. बॉइलिंग पॉईंट वाढतो तर काय वाढतो. बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट इज इन्क्रीज्ड म्हणजे इलेव्हेटेड बाय डिझॉल्विंग अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट इनटू इट. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की whenever we are talking about addition of solute into this chapter, we consider that is non volatile. ते आपोआप इव्हॅपोरेट होत जाणार नाहीये. Thus such solutions boil at high temperatures than boiling point of pure solvent. सॉल्व्हंटमध्ये म्हणजे प्युअर सॉल्व्हंट असताना त्याचा वेपर प्रेशर जास्त आहे, कारण त्याच्या सरफेसवरती फक्त सॉल्व्हंटचेच मॉलिक्युल्स आहेत. मात्र सोल्युशनच्या केसमध्ये त्याच्या सरफेसवरती काही सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत, त्यामुळं त्याचा वेपर प्रेशर काय कमी आहे. सो इन शॉर्ट वी नो दॅट द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज मोर अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस. आणि त्यामुळेच आपण पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितली की वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कुठून कुठे जाताना, सॉल्व्हंट मधून सोल्युशन कडे जाताना प्रेशर कमी होतो, वेपर प्रेशर कमी होतो. वेपर प्रेशर कोणाचा कमी, सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी. बरोबर, लक्षात घ्या कन्सेप्ट. सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी आणि सॉल्व्हंटचा जास्त. मी वेपर प्रेशर बद्दल बोलतोय, ठीक आहे. जो काही इलेव्हेशन झाला, जो काही बॉइलिंग पॉईंट वाढला, दस देअर इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्युशन जे आहे त्या दोघांचा बॉइलिंग पॉईंट मध्ये किती फरक आहे, तो दॅट इज नथिंग बट डेल्टा टीबी. अँड डेल्टा टीबी इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. काय फॉर्म्युला डेल्टा टीबीचा, डेल्टा टीबी इक्वल टू टीबी मायनस T0B. टीबी म्हणजे काय, फक्त बी. टीबी म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि T0B म्हटलं तर काय, प्युअर सॉल्व्हंट. याचा अर्थ टीबी म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन अँड T0B इज नथिंग बट बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. अँड दॅट्स वाय टीबी हा मोठा असल्यामुळे टीबी मायनस T0B आपण केलं. सो दिस इज बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. मग हे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन जे आहे ते एक्झॅक्टली कसं होतं किंवा वेपर प्रेशरमुळे त्यावरती काय फरक पडतो, कसा फरक पडतो, तर ते आता बघा. लेट अस कन्सिडर दॅट इफ वी कंपेअर द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड सॉल्व्हंट. इकडे सोल्युशन आहे आणि काय होतं, सॉल्व्हंट होतं. सॉल्व्हंट आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर आपण कंपेअर करतोय, असं कन्सिडर करा. आता मला सांगा, हा वेपर प्रेशर आहे वाय ॲक्सिस वरती आणि एक्स ॲक्सिस वरती काय टेम्परेचर आहे. तर इथं हा जो कर दिसतोय, कर ए बी आणि कर सी डी, तर कर ए बी आहे सॉल्व्हंटचा आणि कर सी डी आहे सोल्युशनचा. सिंपल ग्राफ आहे, फक्त नीटपणे समजून घ्या. तर ह्या ग्राफमध्ये काय दिसतंय की ॲट एनी टेम्परेचर द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन प्युअर सॉल्व्हंट. तुम्हाला तर हे माहितीच आहे, आपण आधी पण बघितलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये काय की सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर जास्त आणि सॉल्युशनचा वेपर प्रेशर कमी. बरोबर, म्हणजेच ॲट एनी टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस दॅन प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे, हे झालं वेपर प्रेशर बद्दल. याचा अर्थ एनी टेम्परेचर म्हटलंय, याचा अर्थ ह्या सेंटेन्सचा मिनिंग काय होता. समजा आपण हे एक टेम्परेचर घेतलं, हे सध्या खाली काय ते बघू नका.
समजा आपण एक टेम्परेचर घेतलं, या टेम्परेचर पासून आपण इकडे जातोय किंवा वरून खाली येतोय, तर ह्या टेम्परेचरला वेपर प्रेशर किती आहे? 760. कोणाचा आहे हा वेपर प्रेशर? सॉल्व्हंटचा. मात्र त्याच वेळेला हे सोल्युशनचा वेपर प्रेशर किती आहे? एवढा. तो साधारणतः कमी आहे 760 पेक्षा, कळतंय? याचा अर्थ काय? तर कुठल्याही एका टेम्परेचरला जर बघायला गेलं तर सोल्युशन सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरपेक्षा सोल्युशनचा वेपर प्रेशर हा कमी होतो. हा बघा, ही झाली सॉल्व्हंटची लाईन, ही झाली सोल्युशनची लाईन. ठीक आहे, हे एक स्टेटमेंट आपल्याला कळलं. आणि हे जे इंटरसेक्शन आहे, म्हणजे साधारणतः आपण एक पर्टिक्युलर प्रेशर कन्सिडर केला. ॲक्च्युली आपलं जे काही लिक्विड बॉईल होतं, तर रूम टेम्परेचरला किंवा नॉर्मल कंडिशनला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो 1 ATM, राईट? की ज्याला आपण ATM ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. तर हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो म्हणजे किती असतो? 1 ATM. 1 ATM म्हणजे 760 mm. ठीक आहे, HG. तर हा 760 लिहा किंवा 1 ATM लिहा, 1 and सेम मिनिंग झाला. तर हा जो 1 ATM प्रेशर आहे म्हणजे 760 mm प्रेशर आहे. इथून एवढा वेपर प्रेशर येण्यासाठी, म्हणजे तेवढं लिक्विड बॉइलिंग पॉईंट रीच होण्यासाठी तेवढा वेपर प्रेशर कशाला झाला पाहिजे? कारण आपल्याला त्या वेपर प्रेशर होईपर्यंत लिक्विडला बॉईल करायचं आहे किंवा लिक्विडला हीट करायचं आहे. कारण बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय झाली की द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याचा अर्थ हे जे लिक्विड आहे त्याच्या सफिशियंट वेपर्स तयार झाल्या पाहिजेत की जेणेकरून त्याचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढा प्रेशर त्या वेपरचा व्हायला पाहिजे. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 1 ATM. मग जोपर्यंत तुमच्या लिक्विडचा वेपर प्रेशर 1 ATM होत नाही तोपर्यंत ते सोल्युशन बॉईल होणार नाही. म्हणून आपल्याला हीटिंग करायला लागणार. ठीक आहे. मग या ठिकाणी एवढा वेपर प्रेशर आणण्यासाठी बघा, 760 म्हणजेच 1 ATM एवढा वेपर प्रेशर आणण्यासाठी आपल्याला सॉल्व्हंट जे आहे, सॉल्व्हंट किती टेम्परेचरपर्यंत हीट करायला लागतंय? एवढ्या टेम्परेचरला हीट करायला लागतंय. मात्र जर आपण सोल्युशन बघायला गेलं तर त्याचं टेम्परेचर एक्स ॲक्सिसवरती आहे, त्यामुळे टेम्परेचर इथं काय झालं? जास्त झालं. बघा, तुम्ही एक्स ॲक्सिसवरती बघू शकता टेम्परेचर कोणाचं जास्त आहे? बॉइलिंग टेम्परेचर. म्हणजे आपल्याला हे जे सोल्युशनची लाईन आहे, हा सोल्युशन आपलं इथे एवढा टेम्परेचरला हीट करायला लागतंय आणि सॉल्व्हंट फक्त एवढ्या टेम्परेचरला हीट होतंय. याचा अर्थ हा जो 2चा डिफरन्स आहे ना, हा झाला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. हा डिफरन्स म्हणजे काय? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. आणि हे झालं बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि हा झाला बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. परत एकदा, वाय देअर इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट एक्झॅक्टली. नेमकं बॉइलिंग पॉईंट का वाढतो? इथे आणखी क्लिअर होतंय. ॲट द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इट्स वेपर प्रेशर इज 1 ATM. मी आता सांगितलं की बॉइलिंग पॉईंटला किती असतो वेपर प्रेशर? 1 ATM असतो. सो टू रीच द बॉइलिंग पॉईंट द सोल्युशन अँड सॉल्व्हंट मस्ट बी हीटेड. म्हणजे दोन आहेत वेगवेगळे. आता एका बाजूला सोल्युशन आहे, एका बाजूला सॉल्व्हंट आहे. तर ते दोन्ही आपल्याला तेवढ्या वेपर प्रेशरपर्यंत काय करायला लागतील? हीट करायला लागतील. बोथ द सोल्युशन अँड सॉल्व्हंट मस्ट बी हीटेड टू द टेम्परेचर सो दॅट द वेपर प्रेशर बिकम्स 1 ATM. त्यांचा 1 ATM वेपर प्रेशर येईपर्यंत आपल्याला त्यांना हीट करावं लागेल. ठीक आहे. ॲट एनी गिवन टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे कुठल्याही टेम्परेचरला जर बघितलं आपण तर वेपर प्रेशर सोल्युशनचा कसा असतो? कमी असतो. सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर जास्त असतो. परत परत तेच येते पण कन्फ्युजन्स होतात, त्यामुळे परत एकदा सांगतोय. तर सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी आहे आणि सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर जास्त आहे. मग मला सांगा, आपल्याला इथं वेपर प्रेशर भरपूर झाला पाहिजे तयार. किती झाला पाहिजे? 1 ATM एवढा वेपर प्रेशर तयार झाला पाहिजे. समजून घेताय? 1 ATM एवढा वेपर प्रेशर झाला पाहिजे. आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर ऑलरेडी कमी असतो, सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर भरपूर जास्त असतो वेपर प्रेशरच्या टर्म्समध्ये बघायला गेलं तर. याचा अर्थ असा झाला की सॉल्व्हंटला फार जास्त हीट करायची गरज पडणार नाही, कारण त्याचा वेपर प्रेशर ऑलरेडी जास्तीचा आहे. त्याला थोडंसं टेम्परेचर दिलं, थोडंसं हीट केलं की लगेच त्याचा बॉइलिंग होऊ शकतं किंवा तेवढा वेपर प्रेशर तयार होऊ शकतो. मात्र जे सोल्युशन आहे, सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असल्यामुळं त्याला तेवढा वेपर प्रेशर रीच होईपर्यंत, कारण 1 ATM दोघांना पण 1 ATM पर्यंत जायचंय, तर त्याला 1 ATM पर्यंत जाण्यासाठी सोल्युशनला जास्त हीटिंग देणं गरजेचं आहे, जास्त टेम्परेचर देणं गरजेचं आहे. याचा अर्थ सोल्युशनला जास्त हीटिंगची गरज आहे, म्हणजेच बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज मोर दॅन सॉल्व्हंट. दॅट्स इट, ओव्हर. तर
दॅट इज द रिझन वाय देअर इज एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. याचा अर्थ ह्या कंडिशनमुळे किंवा याच्यामुळं सोल्युशनला जास्त टेम्परेचरला हिट करायला लागतंय की सो दॅट वेपर प्रेशर ऑफ 1 atm विल रीच अँड देन द लिक्विड विल बॉईल. त्यानंतर आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. म्हणजे बॉइलिंग पॉईंट जो वाढता त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन कसं फाइंड आउट करू शकतो सोल्यूटचं किंवा त्याचं मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करू शकतो. सो दॅट पार्ट वी हॅव टू सी. सो it is observed that boiling point of solution is directly proportional to molality. मोलॅलिटी आहे का, तुम्हाला मोलॅरिटी माहिती असेल, नॉर्मॅलिटी माहिती असेल, मोलॅलिटी थोडंसं बोबडं बोलायचं इथं, ठीक आहे. सो इट इज फाउंड दॅट डेल्टा टीबी, डेल्टा म्हणजे डिफरन्स म्हणजेच एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम म्हणजेच मोलॅलिटी. सो वी कॅन से डेल्टा टीबी इज इक्वल टू के इंटू एम. केला आपण के बी म्हणूया, के ॲज अ कॉन्स्टंट, ठीक आहे. मग त्याला आपण म्हटलं आता के बी. मोलॅलिटी एम म्हणजे काय तर मोलॅलिटी आणि के बी म्हणजे काय तर कॉन्स्टंट. त्याला नाव बघा किती मोठी नाव आहेत, वाचा ती नावं सगळी. के बीला कुठले कुठले कॉन्स्टंट म्हणतात हे लक्षात ठेवा, हे एमसीक्यूज मध्ये येतं एक्झाम मध्ये. प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट और बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट और मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट. काय मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट और इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. ही टर्म्स जास्त महत्त्वाची कारण ही आपल्याला लक्षात ठेवायला थोडीशी अवघड वाटते आणि जे आपल्याला अवघड वाटतं ते एक्झाम मध्ये येतं. त्यामुळं त्या गोष्टी नीटपणे करून ठेवायच्या. म्हणजे थोडक्यात काय जे आपल्याला आठवणार नाही असं वाटतं ते जास्त लक्षात ठेवायचं, कारण एक्झाम मध्ये अशाच गोष्टी येतात किंवा त्या गोष्टी आल्या तर आपल्याला आठवत नाहीत, मग अडचण येते. आता इथे याचं स्पेलिंग सुद्धा बऱ्याच वेळा काय करायचं माहिती आहे का, आपल्याला जर स्पेलिंग आठवत नसेल तर हे जसं स्पेलिंग आहे तसं आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन करायचं. मी तर तसं करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला फिनॉप्थेलिनचं स्पेलिंग आठवत नाही, लक्षात राहत नाही, मग काय त्याचं प्रोनाउन्सिएशन त्याच्या स्पेलिंगनुसार करायचं. काय त्याचं स्पेलिंग फिनॉल, फ थॅलेइन. काय हरकत नाही, आपण मराठी माणसं आहे, मराठीत म्हणजे आपल्या मराठी टोनमध्ये लक्षात ठेवा, काय हरकत आहे, फक्त आपलं बरोबर आलं पाहिजे. तसं इथं तुम्ही त्याला त्याच्या स्पेलिंगनुसार प्रोनाउन्सिएशन करा आणि लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचं स्पेलिंग पण लक्षात राहील आणि हे टर्म्स पण. ओके, सो डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू एम हे झालं आपलं फायनल इक्वेशन. आणि आपल्याला आता बघायचं आहे एम ची व्हॅल्यू जर 1 असेल, बघा ह्या इक्वेशन मध्ये एम ची व्हॅल्यू जर 1 असेल तर याचा अर्थ 1 म्हणजे काय, काही नाही, म्हणजे 1 ने के बी ला मल्टिप्लाय केलं तर काय नाही राहणार, याचा अर्थ इथला एम उडून जाईल एम ची व्हॅल्यू 1 असल्यामुळं. म्हणजे फायनल इक्वेशन काय होईल, फक्त डेल्टा टी बी इक्वल टू के बी. ॲट 1 मोलल सोल्युशन के बी इज नथिंग बट इक्वल टू इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. म्हणजे जेवढं इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट होईल तेवढाच के बी असेल हे 1 मोलल सोल्युशन असताना. याचं युनिट काय मात्र, युनिट बघा आता के बीची व्हॅल्यू काढायची, मग एम इकडे जाईल, मग डेल्टा टी बी अपॉन एम असं इक्वेशन झालं. डेल्टा टी बी हा म्हणजे टेम्परेचर झालं, टेम्परेचर आपण मोजतो केल्विन मध्ये, आणि एम म्हणजे मोलॅलिटी, मोलॅलिटी आपण मोजतो मोल्स पर किलोग्राम मध्ये. मग काय झालं केल्विन किलोग्राम पर मोल्स. बघा किलोग्राम खाली इनवर्स आहे तो वर जाईल. सो इन दिस वे द युनिट बिकम्स केल्विन किलोग्राम पर मोल. जनरली टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट इन द सिस्टम्स वी स्टडी. आपण जे काही जनरल सिस्टम स्टडी करतो तर ते टेम्परेचर काही कॉन्स्टंट नसतं. एकतर एक्सटर्नल टेम्परेचर सुद्धा व्हेरिएशन असतं किंवा बऱ्याच वेळा त्या ऑटोमॅटिकली आपण हिटिंग पण सुरू असतं. So generally temperature is not constant in the systems we study, therefore we cannot express the concentration of solution in molarity. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेशनची जी काही टर्म आहे ती मोलॅरिटी मध्ये नाही बघू शकत, ते आपण ती कशामध्ये बघतो, मोलॅलिटी मध्ये बघतो. कारण मोलॅलिटी ही जी काही टर्म आहे तर ती टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. आपण मोलॅलिटी का घेतलं, मोलॅरिटी का नाही घेतलं, त्याचं इथं जस्टिफिकेशन आहे. मोलॅरिटी ही टेम्परेचरवरती व्हेरिएबल असते, टेम्परेचर कमी जास्त झालं की मोलॅरिटी कमी जास्त होते, त्यामुळं मोलॅरिटी आर आपण इथे न घेता काय घेतोय, बोबडं बोलतोय, मोलॅलिटी घेतोय. आणि त्यामुळं thus the concentration of solute is expressed in moles per kilogram
that is in molality instead of moles per liter, that is मोलॅरिटी. म्हणजे मोलॅरिटीच्या ऐवजी आपण मोलॅलिटी मध्ये घेतोय, त्यामुळे मोल्स पर लिटर असं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट न लिहिता आपण त्या ठिकाणी मोल्स पर किलोग्राम असं लिहितोय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. याचा अर्थ बॉइलिंग पॉईंट जे इलेव्हेशन होतं त्या बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन मधून आपण मोलर मास फाइंड आउट करू शकतो एखाद्या सोल्यूटचं. म्हणजे एखादं सॉल्व्हंट आहे, त्यामध्ये आपण सोल्यूट ॲड केलं, सोल्युशन तयार झालं, त्यामध्ये कुठलं सोल्यूट ॲड केलं होतं किंवा त्या सोल्यूटचा मास किती, मॉलिक्युलर मास किती, हे ते जे काही ऑब्झर्व झालेले बॉइलिंग पॉईंट्स असतील आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ऑब्झर्व झालेला असेल त्यावरून स्टडी करता येईल. सो ॲज वी नो दॅट डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम, कारण डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के बी, सॉरी डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम म्हणजे मोलॅलिटी. मग इथे आपण प्रोपोर्शनली कॉन्स्टंट ठेवला. सो या ठिकाणी आपण जर कन्सिडर केलं की W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट ॲड केला आहे W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंटमध्ये. W म्हणलं की मास आणि 1 म्हणलं की सॉल्वंट, 2 म्हणलं की सोल्यूट, हे आपले टर्म्स आहेत आपल्या टेक्स्टबुकच्या नोटेशननुसार. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट वी हॅव टू फाइंड आउट. मग नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करत असताना आपण काय करतो, वेट अपॉन मोलर मास किंवा मास अपॉन मोलर मास. सो W2 अपॉन M2 हे झालं सोल्यूटचं. सो वी आर कॅल्क्युलेटिंग द मोल्स ऑफ सोल्यूट ॲज N2. आपल्याला आता मोलॅलिटी फाइंड आउट करायची आहे, स्मॉल m आहे हा. सो वी नीड टू सी द फॉर्म्युला फॉर मोलॅलिटी. सो वी हॅव टू फाइंड आउट द मास ऑफ सॉल्वंट ऑल्सो. मास ऑफ सॉल्वंट किती आहे, तर W1 ग्रॅम पर 1000 ग्रॅम लिहिले, कारण काय ते जे असतं ते किलोग्राम मध्ये लिहितो आपण. याचा अर्थ W1 जर ग्रॅम लिहिला असेल तर त्याला आपण 10⁻³ करतो किलोग्राम मध्ये कन्वर्ट करताना. सो अकॉर्डिंगली दॅट इज टेकन ॲज W1 ग्रॅम and which is to be converted into kilogram. It means in short, per kilogram mass of solvent it is. मोलॅलिटीचा फॉर्म्युला असा आहे तुमच्या मागच्या वर्षीच्या टर्म्सनुसार सुद्धा, की मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. याचा अर्थ मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय सांगतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. इथं मोल्स घेतलंय. इथं जर तुम्हाला मोल्सची ही टर्म माहीत नसेल तर आपण काय घेणार, ही टर्म ॲज इट इज घेणार, म्हणजे मास अपॉन मोलर मास घेणार. बघा इथे जर तुम्हाला मोल्स माहीत नसतील तर आपण मास अपॉन मोलर मास घेतो आणि मग त्याला इथे डिवाइड करतो, म्हणजे M2 ला डिवाइड होईल, M2 ला इथे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल काय, मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. याचा अर्थ इथं मोल्स ऑफ सोल्यूट आपण फाइंड आउट करतो या फॉर्म्युलानं W2 अपॉन M2, ते लिहिलं इथे W2 अपॉन M2, आणि मोलॅलिटी लिहिली W1 अपॉन 1000. सो दॅट इज टू बी रिअरेंज्ड. मोलॅलिटी काय होईल, मग रिअरेंज केला बघा फॉर्म्युला फक्त, म्हणजे कसं रिअरेंज केलाय आता हे काय होईल तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे W2 डिवायडेड बाय M2 N2, आता W1 अपॉन 1000 आहे, म्हणजे 1000 वर जाणार मल्टिप्लिकेशन टर्म मध्ये आणि W1 खाली येणार, बरोबर. म्हणजे काय होईल W2 अपॉन M2 इंटू 1000 अपॉन W1. आलं का बरोबर बघा, ठीक आहे. सो यू कॅन रिअरेंज दिस. हे रिअरेंज केल्यानंतर असा फॉर्म्युला येईल अँड दिस इज वी कॅन से द फॉर्म्युला फॉर मोलॅलिटी. मग आपण आपला जो फॉर्म्युला होता की डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू एम, हे जी सगळी टर्म आहे एम, तर ह्या एमच्या ऐवजी आपण आता ही डायरेक्ट व्हॅल्यू ठेवू शकतो. मग ही जर व्हॅल्यू इथं एमच्या ऐवजी ठेवली तर डेरिव्हेशन काय होईल, के बी इंटू दिस, म्हणजेच के बी इंटू हे सगळं येईल. मग आता आपल्याला इथे फॉर्म्युला आला की डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू दिस मच. तर हे आपल्याला आता रिअरेंज करायचं M2 साठी, बिकॉज वी हॅव टू फाइंड आउट मेनली मोलर मास. ॲक्च्युली बाय युजिंग दिस फॉर्म्युला एनी टर्म वी कॅन कॅल्क्युलेट. इट मीन्स इट मे बी W2, it may be KB, it may be delta TB, it may be W1, M2. Any of the term can be calculated if other things are known. So in this way, this is the final formula for calculation of molar mass of solute by using boiling point elevation or elevation in boiling point. Here it is given delta TB. B म्हटलं की काय नाव इथे boiling point. Okay. So here all masses are to be considered in ग्रॅम्स. लक्षात ठेवा इथे जे काही सगळे मासेस घेतलेत ते कसे आहेत, ग्रॅम्स मध्ये आहेत. आणि जर हे मासेस आपण किलोग्राम्स मध्ये घेतले सगळे तर इथं 1000 न मल्टिप्लाय करायची गरज पडत नाही. परत एकदा सांगतो, हे सगळे मासेस तुमच्या फॉर्म्युला बुकमध्ये जो काय फॉर्म्युला दिला आहे
त्यानुसार ऑल मासेस हॅव टू बी टेकन इन ग्राम, म्हणजे W2 W1 आणि हा M2 सुद्धा, सो दॅट आर कमिंग इन ग्रॅम्स. आपल्याला जर किलोग्राममध्ये हवे असतील तर फक्त हा 1000 काढून टाकला की ते ऑटोमॅटिकली किलोग्राममध्ये जातात. असं का होतं? कारण इथला W2/W1 म्हणजे इथं ग्रॅम असेल काय किलोग्राम असेल काय ते कॅन्सल होणार आहे. किलोग्राम डिवायडेड बाय किलोग्राम कॅन्सल होणार आहे. मग राहील फक्त इथली एक टर्म. सो इन शॉर्ट दिस इज द फायनल फॉर्म्युला इन विच वी आर कन्सिडरिंग द मासेस इन ग्रॅम्स. मग आता याच्यावरती न्यूमेरिकल, तर हे न्यूमेरिकलची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. मी फक्त थोडक्यात सांगतो की काय आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं. पण तुम्ही घरी बुकमध्ये न बघता, आता बुकमध्ये तुम्हाला उघडून बघावं लागेल डेटा काय आहे. तर त्यासाठी काय करायचं, बुक उघडायचं म्हणजे घरी प्रॅक्टिस करताना, त्याच्यावरती दुसरी एक नोटबुक किंवा रजिस्टर घ्यायचं आणि जे सोल्युशनचा पार्ट आहे ते झाकून ठेवायचा. फक्त तुम्हाला डेटा दिसला पाहिजे. आता सध्या माझं सोल्युशन दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत, फक्त डेटा दिसतोय. असं खालची बाजू जी आहे ती तुम्ही झाकून ठेवायची एखाद्या नोटबुकनं, की सो दॅट तुम्हाला प्रॅक्टिस चांगली करता येईल. म्हणजे जिथं कुठं चुकत असेल ते तुम्हाला लगेच कळेल आणि मग तुमची MCQची न्यूमेरिकलची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, काय डेटा आहे? द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिडेट. ओके, आता क्वेश्चन दिलाय, डेटा दिलाय की नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथाइल ॲसिडेट. इथाइल ॲसिडेट काय अजून माहिती आहे का आपल्याला? सोल्यूट आहे का सॉल्व्हंट आहे काय माहित नाही. ठीक आहे, बघूया आपण. हे समजून कसं घ्यायचं ते मी बघाच वेळा सांगत असतो, कारण बघा कसं आहे. इथाइल ॲसिडेटचा बॉइलिंग पॉईंट दिलाय, इट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate. याचा अर्थ काय झाले मला कळत नाहीये, तुम्ही सांगा बरं. अ सोल्युशन कशाचं सोल्युशन? 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिडेट. पहिल्या दोन लाईन वरून तुम्हाला काय कळलं? इथिल ॲसिडेट सॉल्व्हंट आहे का सोल्यूट आहे? सॉल्व्हंट आहे. व्हेरी गुड. का? तर इथे पहिल्या लाईन मध्ये कळत नाहीये, पण दुसऱ्या लाईन मध्ये कळतंय अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट अँड 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिडेट. याचा अर्थ 50 आणि 150 तर इथिल ॲसिडेट जास्त आहे, सो इथिल ॲसिडेट इज सॉल्व्हंट. ठीक आहे. त्यानंतर बॉईल साइड, याचा अर्थ हा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट झाला, हा झाला सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट. इथिल ॲसिडेट हे सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट झाला एवढा आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट झाला एवढा. सो इव्हॅल्युएट म्हणजे कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोल्यूट इफ Kb इज गिवन. Kb फॉर इथिल ॲसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल. ठीक आहे. तर हे युनिट म्हणजे ही टर्म दिली आहे. याचा अर्थ हे झालं Kb म्हटलंच आहे, याचा अर्थ ही Kb ची व्हॅल्यू झाली. ही झाली काय? तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये आता कुठल्या कुठल्या टर्म्स टाकाव्या लागतील बघा. एवढ्या टर्म्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. टाका बरं पटकन व्हॅल्यूज. इथे बघून टाका, डायरेक्ट तुम्ही लिहा. तिथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तुम्ही फक्त टर्म्स लिहा. Kb W2 ह्या गिवन थिंग्स लिहा, बस. बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल. चला, ओके झालं असेल. चेक करा आलं का बरोबर. Kbची व्हॅल्यू इथे दिलीच आहे 2.77. W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट 50 आहे. W1 म्हणजे 150 आहे. TB म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हा 84 आहे. त्यानंतर TB0 म्हणजे सॉल्व्हंटचा तो इथे दिलाय 77 आहे. डेल्टा TB आपल्याला माहित नाहीये आणि M2 ची व्हॅल्यू पण माहित नाहीये. सो वी हॅव टू फाइंड आउट बोथ दीज व्हॅल्यूज. आता दोन्ही व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या? तर अगोदर आपण M2 कॅल्क्युलेट करूया. एक लक्षात ठेवायचं की हा जो फॉर्म्युला असतो ना M2चा, तर त्यामध्ये Kbची व्हॅल्यू ही डिग्री सेल्सिअस मध्ये न घेता केल्विन किलोग्राम पर मोल मध्ये घ्यायची असते. बट हिअर यू नो दॅट when we are taking this degree Celsius or Kelvin, the value is same because it is Kb and it is a relative value, constant value आहे. त्यामुळे आपण इथे डिग्री सेल्सिअस आणि केल्विन दोन्ही जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही, वन अँड द सेम. इथं केल्विनचं डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर कन्वर्ट करायची गरज नसते. ओके, फॉर Kb ओनली. ठीक आहे. इथं मात्र तुम्हाला ते करावं लागू शकतं, पण इथे तुम्हाला डेल्टा TBची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला कारण डिफरन्स आहे. तुम्हाला माहिती आहे की केल्विन आणि डिग्री सेल्सिअस, व्हॉट इज द डिफरन्स? रिलेटिव्हली द व्हॅल्यूज विल बी सेम. याचा अर्थ
वेन यू कन्वर्ट दिस इंटू केल्विन आणि दोघांमधला डिफरन्स घ्याल तेव्हा केल्विनमध्ये घेतलेला डिफरन्स तो सेमच येणार आहे आणि डायरेक्ट ह्यांच्यामधून जर डिफरन्स घेतला तरी पण तो सेमच येणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे डिफरन्सच्या व्हॅल्यू सेमच येतील, काय प्रॉब्लेम नाही. सो कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल? हा फॉर्म्युला आता आपण बघितलेला M2. तर इथं KB आणि W2 ह्यांच्या व्हॅल्यूज तुम्ही पुट करायच्या घरी. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवा.